यात सामनात दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो छापून आलाय आणि काल उद्धव साहेब म्हणले की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. पण मनसे अजून थोडी सावध पवित्रा घेताना दिसते. सामनाच्या मुखपृष्ठावर उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा फोटो देखील छापण्यात आला आणि हेडलाईन महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार. हे मी त्याचं स्वागत करते. कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला. दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली, पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चोरण्याचा वर्तमानपत्रांनी छापलेलं देखील आहे. बघितलं, वाचलं त्यामध्ये मी. राहुल गांधी म्हणतात की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये फिक्सिंग झालेलं आहे. त्यात काही दाखले देखील देण्यात आलेला आहे. मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान झालंय, पुढाऱ्यांची पळवापळव झाली, अशा प्रकारचे त्यांनी एक मतं मांडलेली आहेत आणि फिक्सिंग झाले महाराष्ट्राच्या निवडणुकीत असं म्हणतात. मी आज सकाळीच आदरणीय पवारसाहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली. आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे. ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं. काही 10 तारखेला वर्धापन आहे राष्ट्रवादीचा. दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन साजरा करतायत, तर कसं बघतं तुम्ही? आता कसं काय बघणार, आता कोर्टात केस चालू आहे आणि स्थापना त्या पक्षाची झाली. हा सगळा 26 वर्षाचा प्रवास हा उभ्या महाराष्ट्र नाही देशाने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे वेगळं काही त्याच्यात बोलायची गरज मला तरी आता वाटत नाही. 2 वर्धापन दिन होतं. पवार कुटुंब एकत्र आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. घरगुती संबंध आहेत पण राजकीय दृष्ट्या विभक्त झाले. पण आता दोन्ही बहीण भाऊ एकत्र येऊ इच्छितात, तर मधली लोक जे बेरोजगार होणार आहेत त्यांचा विरोध दिसतो या सगळ्या गोष्टींना. असं नसतं. संघटना ही सगळ्यांच्यामुळे चालते, असं एका व्यक्तीमुळे नाही. संघटनेत प्रत्येक छोटं शेवटचा कार्यकर्ता जो झेंडा घेऊन उभा राहतो तोही तेवढाच महत्त्वाचा असतो. संघटना ही फक्त नेत्यांमुळे चालतेच, पण त्याबरोबर कार्यकर्ते हा सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याच्यातला केंद्रबिंदू असतो. कारण का शेवटी तो लढत असतो, रस्त्यावर झेंडा घेऊन तो उभा असतो आणि त्याच्यामुळे या गोष्टी होत राहतात. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात, त्याच्यामुळे फार आपण ते मनावर घ्यायचं नसतं. आपण का निवडून आलेलो आहोत? लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत. ती कामात सातत्य ठेवून महाराष्ट्र आणि भारताची सेवा करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाने याच्यासाठीच मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे कामात सातत्य ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी करत असते. काही लोक असं म्हणतात की विशेष करून सुनील तटकरे आणि प्रफुल्लभाई पटेल हे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर ते दोघांची जास्त अडचण होईल म्हणून ते जास्त होऊ देत नाही असंही बोललं जातं. मला याची माहिती नाही, पण प्रफुल्लभाईंची आणि माझी अनेक वेळा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असते. काही महत्त्वाचे विषय असतात, ह्याच्यामध्ये मी आजही ऑन रेकॉर्ड हे सांगते की माननीय प्रफुल्लभाईंचे मी मार्गदर्शनही घेते. अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक इंटरनॅशनल इश्यूज असतात. याच्यात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा प्रगल्भ अनुभव पार्लमेंटचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे प्रफुल्लभाईंच्याकडून मी स्वतःही त्यांना अनेक वेळा फोन करते, त्यांचं मार्गदर्शन मी घेत असते. आणि असे अनेक संघटनेतले, मग काँग्रेसमध्ये असेल, आता आनंद शर्माजी आणि मी गेले 11 दिवस आम्ही एकत्र प्रवासात होतो. त्यांचा कॉमर्स मिनिस्ट्रीचा असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचा असेल, खूप मोठा अनुभव राहिलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या 11 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आनंद शर्माजी असतील, माझे सहकारी, बरंच विद्वान सगळे सहकारी माझ्याबरोबर होते. मग मनीष तिवारीजी असतील, मुरलीधरनजी असतील, अनुराग सिंग ठाकूरजी असतील, कृष्णाजी असतील, या सगळ्या एक टीम म्हणून आम्ही काम करतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक तर डायलॉग हा असलाच पाहिजे, या मताची मी आहे. आणि प्रफुल्लभाईंच्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करीन की मी त्यांचं पार्लमेंटमध्ये अनेक वेळा पॉलिसीच्या बाबतीत अनेक वेळा मार्गदर्शन घेत असते. आजही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तटकरेंचा आणि माझा बऱ्याच दिवसात भेट नाही. त्यांची भेट माझी पार्लमेंटमध्ये कधीतरी होते, पण त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसात कुठेच भेट योग आहे. आमच्याकडून कुठलाही प्रस्ताव नाही
सातत्याने त्यांचं विधान येतंय. मला सांगता येणार नाही, कारण का माझं आणि सुनील तटकरे जींचं कुठे गाठीभेटी नाही, कारण का कुठल्या कमिटीमध्ये ते आणि मी एकत्र कुठल्याच कमिटीमध्ये नाही आहोत. त्याच्यामुळे पार्लमेंट जेव्हा सुरू होईल तेव्हाच त्यांच्याशी भेट होईल. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यामध्ये होणार आहे. सत्ताधाऱ्यांना वेळ मिळावा म्हणून हे सगळं केलं जात आहे का? काय वाटतं तुम्हाला? आता कोर्टाने तर ऑर्डर दिलेली आहे आणि हे इलेक्शन होणं हे गरजेचं आहे, महाराष्ट्राच्यासाठी आहे, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ते व्हावं आणि जे कोणी येईल ते निवडून येऊन कामाला लागावं एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा आहे. दादा म्हणतात की माझा चेहरा म्हणून पालिकेकडे पाहून सगळ्यांनी काम करावं असं सूचना दिल्यात. खरंच महायुती वेगळी लढल असं वाटतं का तुम्हाला? कसं कळेल आता आपल्याला? आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, दुसऱ्याच्या घरात कशाला लक्ष घालवायचं? एकत्र असतील की नाही? बघा, एक तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार सगळी इलेक्शन्स आणि प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा कॉर्पोरेशन या सगळ्यामध्ये स्थानिक लोक निर्णय घेतील, कारण का हे निर्णय आणि हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे. प्रत्येक पक्षाची इच्छा असते कार्यकर्त्यांना संधी मिळावी. त्याच्यामुळे कार्यकर्ते काय ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सगळे एकत्र एकामेकाशी चर्चा करून मार्ग काढत जाऊ टप्प्याटप्प्यात. दादा काल एका ठिकाणी बोलताना म्हणाले की 10 तारखेला आपला वर्धापन दिन बालेवाडीत होतोय. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी तयारीत राहा. महायुतीचे नेते अडचणीत येतील अशी वक्तव्य करू नका, अशा प्रकारचं काल दादांनी मार्गदर्शन केलंय. 10 तारखेला जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्या गटाकडून करण्यात येणार आहे. तर काय, दोन राष्ट्रवादी त्यांचा वर्धापन दिन खरंच शुभेच्छा. आणि जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी तयारी करायला. अरे लोकशाही आहे, आता त्यांनी काय बोलायचंय त्यांनी ठरवायचं ना. लोकशाहीमध्ये खरंच 26वा वर्धापन दिन यावेळेस आहे का वर्धापन दिनाला काय त्यांच्या? आहे का? खरा कोणता? खरा कुठला? खरा वर्धापन दिन कुठला आहे? तुमचा सुरुवातीपासून आहे, परंतु ते कोर्टात केस चालू आहे. खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याकडनं वैद्यकीय महिला अधिकाराचा छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे आणि फेब्रुवारीमध्ये या सगळ्या संदर्भात सगळी माहिती दिली होती. मात्र तत्कालीन जे राजेश भोसले महापालिका आयुक्त आहेत त्यांनी याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. शेवटी काल हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आत्ताचे जे आयुक्त आहे त्यांनी रात्री ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बंदी घातली आहे. या महिलेला कोणीच दाद दिली नाही म्हणून त्यांना थेट महिला आयोगात जावं लागलं. महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत, हे धक्कादायक आहे. म्हणजे 21व्या शतकात एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा आपण करतोय आणि एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढं सायन्स पुढे गेलेला असताना आजही महाराष्ट्रामध्ये आणि आश्चर्य असं वाटतं की तुमच्या माझ्या पुण्यामध्ये आपल्या मुळशीमध्ये आजही हुंडाबळी होत आहेत. हे खूप धक्कादायक आहे आणि हे आपलं एक समाज म्हणून अपयश आहे. आणि मी स्वतः ठरवलं आहे की पुढच्या वर्षभरात हुंड्याच्या विरोधात एक मोठा जागर करण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे. राजकारण होत राहील, पण जर या राज्यातली लेक ही सुरक्षित नसेल आणि तिला तिचे अधिकार दिलेच पाहिजेत आणि जर कोणी हुंडा मागत असेल म्हणजे द्यायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही, हा नियम कायदा या देशात असेल आणि त्याला कोणीतरी केराची टोपली दाखवत असेल तर त्याच्या विरोधात ताकदीने लढणं गरजेचं आहे. आणि मुलींनी उभं राहिलं पाहिजे आणि मुलांनीही उभं राहिलं पाहिजे. त्या मुलांनीही हा जागर केला पाहिजे की हो, आम्ही लग्न करताना हुंडा घेणार नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास दिल्याचा हा प्रकार आहे आणि खुनाचा गुन्हा दाखल आहे. हे दुर्दैव आहे की इतके दिवस त्याच्यावर ॲक्शन झाली नाही. म्हणजे जर ॲक्शन हगवण्यांच्या केसमध्ये घेतली असती तर कदाचित ती लेक आज जिवंत असती आणि तिचं 3 महिन्याचं मूल त्याला कधीच त्याची आई आठवणार नाही असा दिवस आला नसता. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राच्या या मायबाप सरकारला की तुम्ही मायबाप सरकार आहात. जर सरकार असला तर महिलांना तुम्ही जेव्हा अन्याय होतो तेव्हा पोलीस स्टेशनला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि कॉर्पोरेशनसारख्या जागेमध्ये जर त्यांना न्याय मिळत नसेल तर माणसाने जायचं कुठे? पदाधिकारी हा भाजपचा शहर अध्यक्ष आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मी हा सगळा भ्रष्टाचार ओपन केल्यानंतर खोटे आरोप केले जात आहेत आणि आयुक्तांनी त्याला बंदी घातली पालिकेने आहे. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची डिटेल इन्क्वायरी केली पाहिजे. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि इंटरव्हेन्शन करून हे जे काय प्रकरण आहे हे त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट जाहीर केला पाहिजे
आणि त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे GAD ज्याला म्हणतात, GADला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन सरकारने दिले पाहिजेत की 0 टॉलरन्स अगेन्स्ट एनी अब्यूज, मग महिला असू दे, पुरुष असू दे, कोणी असू दे, या बाबतीत सरकारी जागेमध्ये किंवा सरकार हे सहन करणार नाही, हा मेसेज माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यात देणं गरजेचं आहे. महिलांच्या घरातही हॅरॅसमेंट होत आहेत आणि कामाच्या ठिकाणी हॅरॅसमेंट होताना दिसतंय. कुठेतरी महिलेची सुरक्षा ही धाब्यावर मांडल्याचं दिसतं. हो, अर्थातच ना, ह्या वारंवार गोष्टी होत आहेत. मग हुंडा असू दे किंवा ही घटना असू दे, त्या घटना सगळीकडेच दिसत आहेत आपल्याला. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस ताई असं म्हणतात की महायुतीच्याच नेतृत्वात पालिकेच्या निवडणुका लढल्या जातील. काल अजित पवार असं म्हणाले की महानगरपालिकेच्या निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव चेहरा असेल. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. आता कोणी कसं लढायचं, काय लढायचं, हा त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे ना. युतीत मतभेद दिसत आहेत असं म्हणायचं का या सगळ्या अशा वक्तव्यांना? असं मला अजिबातच वाटत नाही, कारण का साधारणपणे या इलेक्शन्सला सगळेच वेगळे लढतात. आम्ही आणि काँग्रेस जेव्हा एकत्र होतो तेव्हा आम्ही आणि काँग्रेस वेगळेच लढायचो, कारण का मी मगाशी म्हणले तसं हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे ना. त्याच्यामुळे काँग्रेस आणि आम्ही एकच होतो तेव्हा आम्ही नेहमी वेगळेच लढायचो. जिल्हा यावेळी लढणार आहे. आता बघूया ना, चर्चा होईल तेव्हा कळेल आपल्याला. काही लाडक्या बहीण योजनेसाठी अगोदर सामाजिक न्याय विभागाकडून निधी जो आहे तो 5 लाख वळवला महिलांचं होता. केवायसीच नाही, आता- त्यांना निधी ह्यावेळेस मिळणार नाही, नाही. काही आता इतर मागासवर्गीय जे आयोगाचा मागासवर्गीय विभागाचा निधी 481 कोटी. त्याची माहिती मी मागितली आहे की नक्की कुठला निधी कशासाठी गेलेला आहे. त्याच्यामुळे ती माहिती माझ्याकडे 1-2-4 दिवसात आली की मी तुम्हाला ती शेअर करीन की नक्की काय पोझिशन आहे. महिला बालविकास खात्याची अनाथ मुलांना सुपेकर नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. कारागृहाला जालिंदर सुपेकर असताना 2 वर्षात 102 कर्मचाऱ्यांचे बदले केलेत. तर पुण्यात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर अधिकारी होते तेव्हा अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचे बदले केल्याचं रेकॉर्ड आहे आणि मोठा भ्रष्टाचार या दोघांनी केल्याचा आरोप होतो बदल्यांमध्ये. माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची पूर्णपणे पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी. हा ही मीडिया ट्रायल होऊ नये, नुसती मीडिया ट्रायल होऊन थांबणार नाही, हा विषय थांबू नये अशी आमची अपेक्षा आहे. सरकारने ह्याच्यावर ॲक्शन घेऊन एक पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी. महिला बालविकास खात्याची जी अनाथ मुलांसाठीची योजना आहे ती वाऱ्यावर गेल्याची दिसते, कारण लाडक्या बहिणींसाठीचा त्याच्यासाठीचा निधी वळवल्याचं बोललं जातं. ही सगळी माहिती आम्ही काढतोय सरकारकडून. आम्ही RTI ही केलेला आहे, कारण नक्की कुठले पैसे हे बघा, हा देश संविधानाने चालतो आणि बजेटनी चालतो. कुठलाही निधी इकडे तिकडे वळवता येत नाही. त्याच्यामुळे नक्की काय झालेलं आहे, काय पद्धतीने काय निर्णय घेतलेला आहे याची एक माहिती आम्ही सरकारकडे मागितलेली आहे. 1-8 दिवसात ती आली की मी तुम्हाला त्याच्यावर स्टेटमेंट देते. लाडक्या बहिणींचाच विषय आहे. 5 लाख महिलांचं केवायसीच नाहीये, तर त्यांना ऑब्व्हियसली हा मिळणार नाही. मग ह्यावेळेस आम्ही इलेक्शनच्या आधी केलेली सगळी जी भाषणं आहेत ती आता तुम्ही हा डेटा म्हणून सांगताय. 6 महिन्यापूर्वीची आमची सगळी भाषणं काढून बघा, त्याच्यात हे सगळे मुद्दे होते, ते आज उघडकीला येतात. शस्त्र परवान्याचे जे आहे ते विषय समोर आलेला आहे. अमिताभ गुप्ताच्या वेळेस पुणे पोलीस आयुक्त होते तेव्हा अनेक लोकांना शस्त्र परवाने दिले गेलेले आहेत. खोटी कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाने दिले किंवा मंत्रालयातून जे शस्त्र परवाने दिले त्याला माहिती देखील चुकीची दिल्याचं आता समजलं. माझं म्हणणं आहे, एकतर या राज्यात पोलीस अतिशय उत्तम आहेत. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. जर महाराष्ट्राचे पोलीस उत्तम काम करतायत तर शस्त्राचे परवाने लागतात कशाला, शस्त्र लागतंच कशाला, या विचाराचा हे माझं वैयक्तिक मत आहे की शस्त्र का ठेवायची काहीही गरज नाही. अँटी गन कंट्रोलच्या बाजूनी मी आहे. त्यामुळे बंदूक पाहिजेच कशाला या घरात, या देशामध्ये, घरामध्ये. त्यामुळेच माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सगळ्या जम्बो रिव्ह्यू करा की कोणी शस्त्र घेतलेत, का घेतले, त्याचा जम्बो रिव्ह्यू घ्या. काही जून महिना सुरू आहे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात. एप्रिलमध्ये जे नुकसान झालं त्याची अजून मदत मिळाली नाही. मे मध्ये तर झाले. त्याचा आज आणि उद्या माझा स्वतःचाच रिव्ह्यू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सगळे जे पंचनामे झाले त्याचा पुढे काय झालं, तो निधी कधी येणार, त्याचा आज आणि उद्यामध्ये मी रिव्ह्यू घेणार आहे स्वतःच. चालेल, थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.